नांदुरा बँक ऑफ महाराष्ट्राच्या धानोरा विटाळी येथील एटीएम केंद्रावर दरोडेखोरांनी एटीएम फोडून रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र एटीएम मध्ये बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला. ही घटना रविवारी दिनांक 15 जून पहाटे सुमारे 3:30 सुमारास घडली आणि याबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा धानोरा येथील व्यवस्थापक महेश कैलास पुरसे यांनी मलकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार अज्ञात दरोडेखोर इर्टिगा कारमधून एटीएम केंद्राजवळ आले. त्यानंतर त्यांनी लोखंडी रॉडच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. काही काळ त्यांनी मशीनचे कुलूप बाह्य भाग तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र एटीएम मध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा प्रणालीमुळे त्यांना यश आले नाही. दरोडेखोरांचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकारात एटीएम मशीनच्या बाह्य भागाचे नुकसान झाले असून मशीनमधील रोकड सुरक्षित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. फिर्यादी महेश बोरसे यांच्या तक्रारीवरून मलकापूर पोलिसांनी 2 अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 305E, 324(3) आणि 62 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ जाधव करीत आहेत. दरम्यान एटीएम मध्ये बसवण्यात आलेल्या सुरक्षा यंत्रणेमुळे मोठी आर्थिक हानी टळल्याने बँक प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.